विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण पहिलं पाहत आहोत. त्या प्रकरणाचं नाव आहे मानसशास्त्र एक विज्ञान शाखा. या मानसशास्त्राच्या विज्ञान शाखेच्या या प्रकरणामध्ये मानसशास्त्राबद्दल आपण वेगवेगळी माहिती अभ्यासत आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. त्यातील पहिला घटक म्हणजे आपण मानसशास्त्राची प्रस्तावना पाहिली. या प्रस्तावनेमध्ये आपण मानसशास्त्र शास्त्र आहे की नाही या संदर्भातली माहिती जाणून घेतली. कारण कोणतंही शास्त्र म्हटलं की व्यक्तीच्या जीवनातील वेगवेगळ्या घडामोडीचा वेध असतो किंवा शोध असतो. तो घेण्यासाठी शास्त्राची मदत आवश्यक असते. त्यामुळं कालांतराने वेगवेगळी शास्त्र विकसित झाली. साधारणतः भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, शरीरशास्त्र आणि सामाजिक शास्त्र मध्ये मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या शास्त्रांचा आपण अभ्यास केला. पण तरी पण काही लोकांना असं वाटतं की खरंच मानसशास्त्र हे शास्त्र आहे की नाही असा त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो. म्हणून या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी आपल्याला मानसशास्त्राचे दोन प्रश्नांचे आपल्याला विचार करावा लागतो प्रामुख्याने. ते म्हणजे विज्ञान म्हणजे काय आणि दुसरं म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय. या घटकांचा आपण प्रस्तावनेमध्ये अभ्यास केला. त्यानंतर आपण मानसशास्त्राच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला आणि त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करीत असताना सायन्स हा इंग्रजी शब्द, सायन्स या लॅटिन शब्दापासून त्याची कशी उत्पत्ती झाली आणि त्याचा अर्थ ज्ञान असा आहे. म्हणून आपण या अनुषंगाने शास्त्राची वेगवेगळी वैशिष्ट्ये पाहिली आणि वैशिष्ट्ये पाहिल्यानंतर आपण मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून इतिहास कसा आहे या संदर्भातली माहिती पाहिली. त्या इतिहासात ही माहिती पाहत असताना आपण मानसशास्त्र एक तत्वज्ञान शाखा म्हणून अभ्यास केला. मानसशास्त्रातील रचनावादाचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर कार्यवादाचा उगम याचाही अभ्यास केला. मनोविश्लेषणाचा आपण अभ्यास केला आणि मानसशास्त्राच्या वर्तनवादाचा, मानवतावादाचा आणि बौद्धिक उत्पत्तीचा आपण अभ्यास केला. आणि पुढच्या घटकामध्ये आपण मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतींचा अभ्यास केला. मग या ज्या अभ्यास पद्धती आहेत मानसशास्त्राच्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अभ्यास पद्धती आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर किंवा आपण ज्या शिकलेलो आहोत ती म्हणजे पहिली प्रायोग पद्धती आहे, सर्वेक्षण पद्धती आहे, निरीक्षण पद्धती आहे, वृत्त इतिहास पद्धती आहे, सहसंबंध पद्धती आहे. ह्या सर्व पद्धतींचा आपण थोडक्यात गोषवारा घेतलेला आहे. आणि आता आपल्याला या प्रकरणामध्ये शेवटच्या धड्याच्या समाप्तीकडे जात असताना मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना येणारी आव्हाने किंवा मानसशास्त्रातील वेगवेगळ्या आव्हानांचा आपल्याला अभ्यास करावायचा आहे. मग असं आपण म्हटलं आहे की मानसशास्त्र हे एक विज्ञान शाखा जरी आपण मानलं तरी त्यामध्ये अनेक विवाद किंवा वादविवाद दिसून येतात. मानसशास्त्राचे वाद किंवा विवाद किंवा टीका सैद्धांतिक, व्यावहारिक, नैतिक आणि तात्विक स्वरूपाचे आहेत. व ह्या ज्या विवाद आणि टीका आहेत त्या मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना बऱ्याचदा त्या आव्हानात्मक ठरतात. मग या आव्हानात्मक का ठरतात यासाठी आपल्याला त्यातील वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करावा लागेल. त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे मानसशास्त्राची पूर्व प्रतिमान अवस्था. तर मानसशास्त्राची पूर्व प्रतिमान अवस्थेचा अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये आपण पाहिलं की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यासारख्या प्रगल्भ व नैसर्गिक शास्त्रांच्या तुलनेत मानसशास्त्र हे नवखे व सामाजिक शास्त्र आहे. मानसशास्त्र जरी आपण मानले तरी तत्ववेत्ता थॉमस कुहन यांच्या मते मानसशास्त्र अजूनही पूर्व प्रतिमान अवस्थेत आहे. Psychology in a pre-paradigmatic state, in contrast to mature and natural sciences such as physics and chemistry, psychology is a younger and social science. Though psychology is considered as a science
According to philosopher Thomas Kuhn, psychology is still a pre-dramatic stage. दुसरा मुद्दा आहे वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता या बाबतीत काही काही प्रमाणातील कमतरता. आता या मुद्द्यांमध्ये आपल्याला मानसशास्त्रातील वस्तुनिष्ठता आणि विश्वसनीयता या संदर्भात माहिती पाहिजे आहे. कारण मानसशास्त्रामध्ये आपण व्यक्तिमत्व, नेतृत्व कौशल्य, सृजनशीलता, अभिवृत्ती यासारखे विषय तसेच सर्वेक्षण, प्रश्नावली इत्यादी वर्णनात्मक संशोधन पद्धतीद्वारे अभ्यास करत असतो. त्याचबरोबर मानसशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या आत्मनिरीक्षण, मनोविश्लेषण यासारख्या अभ्यास पद्धती ह्या व्यक्तिनिष्ठ स्वरूपाच्या आहेत. त्यामुळेच नैसर्गिक शास्त्राच्या तुलनेत वस्तुनिष्ठता व विश्वसनीयता या निकषांवर मानसशास्त्र काही प्रमाणात कमी पडताना आपल्याला दिसून येते. इश्यू रिलेटेड टू ऑब्जेक्टिव्हिटी अँड व्हॅलिडिटी. सम एरियाज ऑफ सायकोलॉजी सच ॲज पर्सनॅलिटी, लिडरशिप, attitudes, etc. rely on soft research methods such as survey and questionnaire, etc. Methods such as introspection and psychoanalysis are inherently subjective. Therefore, psychology is to some extent falls short on the criteria of objectivity and validity. तिसरा घटक आहे याच्यामध्ये तो म्हणजे पूर्वकथन व प्रचिती या बाबतीत काही प्रमाणात कमतरता. साधारणतः मानसशास्त्रामध्ये आपण वेगवेगळ्या वर्तनाची कारणे शोधून वर्तनाचे पूर्वकथन करता येणे हे मानसशास्त्राचे एक महत्त्वाचे ध्येय असते. प्रत्यक्षात सूक्ष्म कणांच्या आणि रासायनिक संयुगाच्या अभ्यासापेक्षा मानवी वर्तनाचा अभ्यास करणे थोडेसे अवघड असते. मानव निरनिराळ्या परिस्थितीत निरनिराळे प्रकार वर्तन करत असतो. त्यामुळे मानवी वर्तनाचे अचूक पूर्वकथन करणे अशक्य असते. त्यामुळेच मानसशास्त्रीय अभ्यासाविषयीच्या निष्पत्ती विभिन्न व कमी नियंत्रणक्षम स्वरूपाच्या असतात व त्यांचा तंतोतंत पडताळा घेणे अवघड असते. इश्यू रिलेटेड टू प्रिडिक्टिबिलिटी अँड रिपेटेबिलिटी. A major goal of psychology is to predict behavior by understanding its causes. In psychology, making exact prediction is difficult as people respond differently in a different situation. Human behavior is more difficult to study than practicals and chemicals compounds. Therefore, the test results in psychology are more varied, harder to control and difficult to replicate. आणि चौथा घटक आहे मानवाची अवहेलना. साधारणतः मानसशास्त्रात विषयातील अस्तित्ववादी आणि मानवतावादी मानसशास्त्रज्ञ अशी टीका करतात की मानवी वर्तनास प्रयोगक्षम बनवून मानसशास्त्रज्ञ मानवाकडे निर्जीव व अचेतन घटक म्हणून पाहतात. त्यांच्या मते माणसांवर प्रयोग करताना माणसांकडे एखादे निर्जीव गोष्टीप्रमाणे किंवा वस्तूप्रमाणे पाहिले जाते. मानव म्हणून असण्याचे मानवाचे जे प्रमुख लक्षण आहे त्या लक्षणाचीच अवहेलना या शास्त्रामध्ये केली जाते. अशी टीकात्मक दृष्टीने मानसशास्त्राकडे काही प्रसंगी पाहिले जाते. Objectifying humans. Some existential and humanistic psychologists from within the field criticize that by subjecting the human behavior to experimentation, psychologists objectify person since it treats human being as things, as objects that can be examined by experiment. Psychology is sometimes portrayed as dehumanizing
व्हॉट इज द मोस्ट इसेन्शियल अबाउट ह्युमन बिईंग. साधारणतः ही जी मानसशास्त्राची शास्त्र म्हणून उभारणी करताना किंवा त्यातील जे आव्हान आहेत या आव्हानांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. आणि त्यातला पुढचा घटक आपल्याला पाहायचा आहे ते म्हणजे तर्कसंगतीचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ रॅशनॅलिटी. तर्कसंगतीचे महत्त्व या घटकामध्ये आपल्याला वेगवेगळे घटक आपण अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला घटक आहे स्व आवड आणि सामाजिक आवड समजून घेणे, अंडरस्टँडिंग सेल्फ इंटरेस्ट अँड सोशल इंटरेस्ट. दुसरा घटक आहे स्वनिर्देश, सेल्फ डायरेक्शन. तिसरा घटक आहे सहनशीलता, टॉलरन्स. चौथा घटक आहे लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी. आणि पाचवा आहे स्वमान्यता आणि स्वजबाबदारी, सेल्फ ॲक्सेप्टन्स अँड सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी. तर आता ह्या घटकांचा आपण सविस्तर अभ्यास करूया. त्यातील पहिला घटक आपण पाहू, स्व आवड आणि सामाजिक आवड समजून घेणे. तर या तर्कसंगतीचे महत्त्व समजून घेत असताना अगोदर आपल्याला मानसशास्त्र एक शास्त्र असल्याने ते वर्तनाबाबतचे नियम व ठोक ताळे तयार करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मानवी वर्तन हे बदलणारे आणि गुंतागुंतीचे हे मान्य करते. आपले काही वर्तन प्रकार सर्वत्र आढळतात तर काही मात्र एकमेव असतात. त्यामुळे वैज्ञानिक ज्ञानामुळे जेव्हा जीवनाची गुणवत्ता वाढते तेव्हा विज्ञानाची कास धरली जाते. त्याचप्रमाणे मानवी जीवनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी काही तर्कसंगतीचा विचार करावा लागतो. या तर्कसंगतीचा विचार करण्यासाठी काही मानसशास्त्रज्ञांनी त्यांची मते सांगितली आहेत. ते पुढील प्रमाणे. स्टॅनोविच यांच्या मते तर्कसंगतीमध्ये अनुकूल तर्क करणे आणि योग्य निर्णय क्षमतांचा समावेश होतो. तर स्टर्नबर्ग यांच्या मते व्यावहारिक बुद्धीबाबत बोलताना ते असे म्हणतात की आपल्या ध्येयाशी सुसंगत असणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये काही योग्य प्रकारे वागण्याची क्षमता म्हणजेच व्यावहारिक बुद्धी. तर डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्या मते तर्कसंगत विचार करणारे लोक हे मानसशास्त्रीय दृष्ट्या निरोगी असतात व त्यांच्यामध्ये वेगवेगळी वैशिष्ट्ये आढळून येतात. ही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. त्यातील पहिलं वैशिष्ट्य आहे स्व आवड आणि सामाजिक आवड समजून घेणे. तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीनुसार स्व आवड किंवा स्व आवडी सांभाळा व इतरांच्या आवडी ओळखा हे उपचार पद्धतीचे घोषवाक्य आहे. तर्कसंगतीने विचार करणारे लोक स्वतःसाठी चांगले काय हे चांगले समजू शकतात आणि कशामुळे त्यांचा विकास होऊ शकतो हेही ते जाणून असतात. अंडरस्टँडिंग सेल्फ इंटरेस्ट अँड सोशल इंटरेस्ट. Safeguard your life interest and no other's interest is almost like a slogan of rational emotive behavioral therapy. Rational people understand what is self-promoting and what helps them to grow. दुसरा मुद्दा आहे स्वनिर्देश. तर्कसंगतीने विचार करणारे लोक स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतः प्राथमिकपणे उचलतात व इतरांकडून अतिरेकी स्वरूपात आधाराची किंवा पोषणाची गरज किंवा मागणी ते करीत नाहीत. सेल्फ डिरेक्शन. रॅशनल पीपल assumes primary responsibilities for their own lives rather than demanding or needing excessive support or maturance from others. तिसरा मुद्दा आहे किंवा वैशिष्ट्य सहनशीलता. तर्कसंगत विचार करणारे लोक सहनशील असतात व स्वतःपेक्षा वेगळे असणाऱ्या इतरांचे वर्तन व श्रद्धा मान्य करण्याची तयारी असणे म्हणजेच सहनशीलता. चुका करणे व स्वतःच्या व इतरांचा अधिकार आहे असं ते मान्य करतात. सेल्फ डिरेक्शन. Rational people assumes primary responsibility for their own lives rather than demanding
or needing excessive support or maturity from others. तिसरा आहे सहनशीलता. Rational people are highly tolerant. Tolerance is an willingness to accept behavior and belief of others that are different from one's own. आणि चौथं वैशिष्ट्य आहे लवचिकता. तर्कसंगत विचार करणाऱ्या लोकांचे विचार आणि वर्तन हे लवचिक व पूर्वग्रहित असतात. Flexibility. Rational people are found to be healthy individuals. Rational people tend to be flexible, unbiased in their thoughts and actions. आणि पाचवा घटक आहे स्वमान्यता व स्वजबाबदारी. स्वतःची किंमत करून किंवा इतरांमध्ये स्वतःला सिद्ध करून स्वतःला न स्वीकारता या व्यक्ती जसे आहे तसे स्वतःला मान्य करतात. स्वतःचे विचार, भावना आणि वर्तनाची जबाबदारी स्वतः स्वीकारतात. सेल्फ एक्सेप्टन्स अँड सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी. रॅशनल एक्सेप्ट themselves unconditioning rather than rating, proving themselves, and also accept responsibilities for their own thoughts, beliefs, feelings, and behavior. हे सर्व अल्बर्ट एलिस यांनी सांगितलेली 5 वैशिष्ट्ये आहेत. तर त्या वैशिष्ट्य सांगत असताना अल्बर्ट एलिस यांच्यामध्ये तर्कसंगता हे वैयक्तिक तत्वज्ञान असून त्यांच्या मदतीने आपल्याला जीवनाची वेगवेगळी ध्येय व आनंदी राहणे व्यक्तीला शक्य होते. आनंदी होण्यासाठी तर्कसंगत बी रॅशनल होणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी बी रॅशनल या इंग्रजी शब्दाचा अनुवाद पुढील प्रमाणे केला आहे. बी रॅशनल. बी बॅलन्स संतुलन. ई स्टँड एस्टिमेट अंदाज. आर स्टँड रिस्पेक्ट आदर. ए स्टँड एफिलिएटेड संलग्नता. टी स्टँड फॉर टॉलरेट सहनशीलता. आय स्टँड फॉर इंटिग्रेट. ओ ऑप्टिमिस्टिक म्हणजेच वाढवणे. आणि एन स्टँड फॉर नेव्हिगेट दिशादर्शक. एन ए स्टँड फॉर ॲक्सेप्ट स्वीकार. आणि एल स्टँड फॉर लिव्ह जगणे. अशा प्रकारे अल्बर्ट एलिस यांनी तर्कसंगत भावनिक उपचार पद्धतीद्वारे व्यक्तीच्या वर्तनांचा किंवा व्यक्तीच्या आनंदी जीवनाचा मार्ग सोपा करून सांगितलेला आहे. धन्यवाद. थँक्यू. आणि या ठिकाणी आपला पहिला